हाय हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. चला, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आज दाखवणार आहे तुम्हाला आरी वर्कच्या ब्लाऊजवरती माप कसं टाकायचं व माप टाकताना कुठे किती अंतर सोडायचं, जेणेकरून आपल्याला वर्क केल्यानंतर तो ब्लाऊज शिवताना प्रॉब्लेम येणार नाही. शिवल्यानंतर जर कधी ते मशीनमध्ये अटकलं तर सुई मोडती किंवा वर्कचाही जरी एखादा धागा निघाला तरी अख्खं वर्क पण निघू शकतं. त्याच्यामुळे ना माप टाकताना खूप काळजी घ्यायची, व्यवस्थित माप टाकायचं, मार्किंग करून घ्यायचं की त्याच्या आतमध्येच आपलं वर्क झालं पाहिजे, जेणेकरून शिवताना टेलरलाही त्रास नको आणि आपण केलेली मेहनत आहे ना ती पण वाया जायला नको. म्हणजे काही जण स्वतः शिवत असतील, पण जे शिवत नाही त्यांच्यासाठी सांगते. हे बघा, तर आज मी असंच एक ब्लाऊज पीस आणलेला आहे. 1 मीटर ब्लाऊज पीस आणलेला आहे हा, आणि प्लेन ब्लाऊज पीस आहे, तो कापून घेतलेला आहे त्यांच्याकडून 1 मीटर. कारण तो म्हणजे आपल्याला कितीही वर्क वगैरे केलं ना तरी म्हणजे परफेक्ट होतो. त्याच्यामुळे हे बघा, इथं आधी ना पेपर कटिंग करून आम्ही स्लीवचं माप टाकलेलं आहे ब्लाऊज पीसवरती. तर अशा प्रकारे मार्किंग करून घेतलेलं आहे खालच्या साईडला व वरच्या साईडला. हे खालच्या साईडला जी लाईन मारून घेतलेली आहे ना मी, जेणेकरून आपण हँगिंग वगैरे केलं ब्लाऊजला तर मग ते शिवताना ना प्रॉब्लेम येणार नाही, म्हणून थोडी जागा खालच्या साईडला सोडायची, जेणेकरून त्यांना शिलाई मारायला प्रॉब्लेम येणार नाही. त्यानंतर हे बघा, आता दुसऱ्या साईडने पण लगेच स्लीवचं माप टाकून घ्यायचं चालू आहे. एकीकडून टाकलं होतं, आता हे एकीकडून टाकून दोन्ही स्लीव्ज जे आपल्याला वर्क करण्यासाठी मी रेडी करत आहे. बघा, एकदम परफेक्ट असं माप घेतलेलं आहे, परफेक्ट असा आकार, आणि चालू आहे माझं मार्किंग करायचं काम. तर माप वगैरे सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकल्या ना आपल्याला वर्क करायलाही सोपं जातं. आपण पाहिजे तेवढंच करू शकतो, एक्स्ट्राचा आपली ही मेहनत वायाला जात नाही. नाहीतर आधी फक्त आपण असं म्हणजे अंदाजे वर्क करून घेतो, नंतर शिवायला देतो, तर मग ते माप कमी जास्त झाल्यानंतर तो शिवणाऱ्यालाही खूप त्रास होतो आणि आपली पण मेहनत वायाला जाते. कारण आपण एवढं एक एक मणी एवढं आणि मेहनतीने त्याच्यासाठी वर्क करत असतो, जोडतो, आणि मग नंतर ते एक जरी मणी तुटला ना तर सगळं वर्क खराब होतं. कुठल्या लाईन बाहेर निघतील ते सांगता येत नाही. कारण काय, काही वर्क करताना एका धाग्यावरतीच म्हणजे एकदा गाठ मारली ना परत पूर्ण वर्क होईपर्यंत गाठ सोडतच नाहीत, त्याच्यावरतीच सगळं करतात. त्यामुळे तो एका धाग्यावरतीच खेळ असतो कधी कधी आरी वर्कचा. त्याच्यामुळं काळजीपूर्वक असं म्हणजे करताना घ्या किंवा शिवताना पण खूप काळजी घ्या. हे बघा, इथं माझं दोन्ही स्लीवचं इथं आता माप टाकून झालेलं आहे. तर आता नंतर हे बघा, गळ्याचं माप आधीच आम्ही कापून घेतलेलं, गळ्याचं माप टाकून कापून घेतलेलं पेपर कटिंग करून. तर आता ब्लाऊज पीसवरती चालू आहे, ब्लाऊज पीसवरती आखून घेता आहे गळा. तर हे बघा, अशा प्रकारे आम्ही इथं आखून घेत आहेत गळ्याचं माप. कारण मी फक्त बॅक साईडचाच गळा टाकलेला आहे, पुढचा गळा टाकला नाही, कारण पुढच्या साईडने वर्क मला काही करायचं नाही. केलं तरी ते साडीच्या पदराखाली वगैरे झाकून जातं, एवढं काही दिसून येत नाही. त्याच्यामुळे फक्त बॅक साईडचा गळा आणि स्लीवला किती तुम्ही वर्क करा ते छानच दिसतं, ते कमीच पडतं वाटतं, आणखीन करायला पाहिजे. त्याच्यामुळे स्लीवला जेवढं करता येईल तेवढं मी करणार आहे, आणि बॅक साईडला पण जेवढं करता येईल तेवढं करणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे असं बॅक साईडचं माप टाकून झालेलं आहे ते. त्याच्यानंतर इथे ना त्याला डबल मार्किंग करून घ्यायचं आहे, कारण थोडीशी जागा आपल्याला वर्क कुठून स्टार्ट करायचं आहे ना त्याच्यासाठी. कारण नंतर आपण ना त्यांनी माप टाकलेलं आहे ना त्याच्यावरती जर केलं त्या मार्किंगवरती तर मग गळा कमी जास्त होऊ शकतो. कारण मग त्यांना पण थोडं शिवण्यासाठी थोडी जागा सोडावंच लागते ना, तर मग ते कट करताना सोडून देतात थोडं कापड, मग तो आपला गळा बारीक होऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनी मला काय केलं, डबल मार्किंग करून दिलं, म्हणजे साईडने थोडं, तर म्हणे याच्यावरून तुम्ही स्टार्ट करायचं वर्क करायला, जेणेकरून मला मग शिवायला प्रॉब्लेम येत नाही आणि गळाही परफेक्ट बसतो, कमी जास्त होत नाही. तर हे बघा, अशा प्रकारे मला गळ्याचं पण त्यांनी माप वगैरे व्यवस्थित टाकून दिलेलं आहे. तर हे बघा, मी आता याच्यावरती उद्या वर्क करणार आहे छान असं,
ते कुठून करायचं स्टार्ट व कसं करायचं काय ते सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यासाठी आपले डेली व्हिडिओ बघत राहा. तर चला भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, धन्यवाद.